जोपर्यंत आम्हाला तो आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही ताईची बॉडी पण हातात घेणार नाही आणि तोपर्यंत उठणार नाही. आमची मुलगी परत येणार आहे का? हे पण बरोबर आहे. एवढ्या अज्ञान मुलीला काय कळतं की आज आजीकडे आली? 4 वर्ष तो आत्महत्या होता येरवड्या जन्मला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आत्महत्या होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमचा मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचं ते करू द्या. पुण्यातील भोर तालुक्यातून एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नसरापूरमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून संतप्त गावकऱ्यांनी पुणे सातारा महामार्गावर रास्ता रोको करत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी लावून धरली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आक्रमक जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिलं. तरीही या आरोपीनं यापूर्वी देखील असं 2 वेळा कृत्य केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून नागरिकांमधील रोष अद्यापही कायम आहे. एकीकडे आपण प्रगती आणि पायाभूत सुविधांच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे 4 वर्षांची मुलगी सुरक्षित नसेल तर हा समाज नेमका कोणत्या दिशेला चाललाय असा प्रश्न या घटनेनं उपस्थित केलाय. आता सरकार आणि पोलीस प्रशासन या नराधमाला काय शिक्षा देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान या घटनेबद्दल राजकीय वर्तुळातून देखील तीव्र असे पडसाद उमटत आहेत. पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणं इतपत स्थिती निर्माण होते. आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? जिथे प्रत्येकजण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालं आहे. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही, 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं.